की जिवंतपणी घरामध्ये भांडण, वादविवाद आणि मेल्यावर आई तुझा आशीर्वाद. जिवंतपणी बापाला तुम्हाला काय कळतंय, तुम्ही गप्पा आणि मेल्यावर वडिलांची कृपा. नातं जिवंत आहे, माणूस जिवंत आहे तोपर्यंतच तुम्ही महत्वाचे आहात हे सांगणं गरजेचं आहे. हो की नाही? आय लव्ह यू योग्य योग्य वेळेला नाही म्हणलं आणि तिचं दुसरीशी लग्न झालं तर कसं काय? म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक योग्य वेळेला गोष्टीला घडली घडली पाहिजे आणि पाहिजे. महत्व दिलं पाहिजे. आणि बोलणं, संवाद किती महत्वाचा आहे. आपल्या माणसाशी बोलण्यात काय कमीपणा आहे? नमस्कार, मी कस्तुरी सिने चित्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर कलाकार म्हटलं ना, की त्याची एक रंगभूमीशी नाळ जोडलेलीच असते आणि संकर्षण कराडे हे नाव म्हटलं की रंगभूमी आलीच. संकर्षण दादा, सोशल मीडिया जर ओपन केलं, Instagram किंवा Facebook, की तुझी प्रत्येक वेळी एक पोस्ट असतेच. म्हणजे आपलं जरी नाटक असलं, आपण त्यात थोडा का भाग होईना, ती पोस्ट करणं गरजेचंच असतं, की हे नाटक ह्या-ह्या दिवशी आहे आणि जरूर प्रेक्षकांनी हे प्रत्येक वेळी तू प्रेक्षकांना आव्हान करत असतो. एक कलाकार म्हणून काय तुझ्या नेमक्या भावना असतात? भावना हीच आहे बघा, की प्रेक्षकांना गृहीत नका धरू. ते आपल्या पाठीशी आहेत, हा आनंदाचा भाग आहे. ते काय आपल्या पाठीशीच आहेत. चालणार नाही. कारण ते त्याच गोष्टींच्या पाठीशी उभे राहतात, ज्या कलाकृती उत्तम असतात. आणि ते तिथपर्यंतच पाठीशी राहतात, जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे काम करतात. तुम्ही प्रामाणिकपणा सोडला, की ते असं सोडतात, की पुन्हा तुम्हाला त्या पहिल्या तीराला लागणेच नाही. म्हणून म्हणून प्रत्येक प्रयोगाचं अपडेट देणं हे माझं कर्तव्य आहे. सोशल मीडियाचा वापर हा सोशल मीडियासारखाच करावा अशी माझी धारणा आहे. ते करत असताना प्रेक्षकांना कळावं, की आज कलाकृती कुठे आहे, आज कुठे प्रयोग आहे, ह्याचा प्रयत्न करत मी ते अपडेट करायचा प्रयत्न करत असतो. बाकी मग काय त्यांच्यापर्यंत पोहोचलं, की दुसरं काय पाहिजे? खरंच, खरंच. आणि जेव्हा ह्या नाटकाची अनाउन्समेंट करायचं ठरलं, एक सोशल मीडियावरती पोस्ट टाकली, की प्रेक्षकांनीच ठरवा या नाटकाचं नाव काय. ही कोणाची खरं तर कन्सेप्ट होती, की आपण अशा पद्धतीने काहीतरी नाटकाचं आपण करूयात आणि प्रेक्षकांपर्यंत ते जास्तीत जास्त पोहोचेल? नाही, नाटकाचं नाव ओळखा अशी ती पोस्ट होती. तर ही आमचे व्यवस्थापक समीर हम्पी आणि आमचे जे मार्केटिंगचं पाहतायत वैभव शेटकर, ही त्यांची संकल्पना होती, की आपण ते काय ते काय म्हणतात त्याला? सुडोको काय काहीतरी. ते क्यूब्स नाही का ते? हां. ओके. तर त्याच्याप्रमाणे आपण गेस करायला लावूया लोकांना आणि त्यातनं 4 भाग्यवान विजेते काढूया. तर लोकांनी ते बरोबर ओळखलंही. त्यातनं आम्ही 4 भाग्यवान विजेते काढले सुद्धा. त्यांना आता आम्ही पास सुद्धा देणार आहोत नाटकाचे. म्हणजे लोकांनी इतकं हे केलं, की हो, प्रश्नच नाही. मी म्हटलं ना, प्रेक्षक फार हुशार आहेत. त्यांना माहिती आहे कशाच्या पाठीमागे उभं राहायचं आणि ते उभे आहेत याला गृहीत न धरणं हे चांगल्या आणि सुज्ञ आणि अलर्ट असलेल्या कलाकाराचं लक्षण आहे. त्यांना गृहीत धरलं की कार्यक्रम संपला. खरं तर नाटकाचं नावच खूप इंटरेस्टिंग आहे. कुटुंब कीर्तन आणि सुरुवातीला सांगितलं कुटुंब कीर्तन नाही, कुटुंब कीर्तन. प्रत्येक घराघरातलं हे नाटक असणार आहे. कारण का तू जसं मगाशी म्हणालास तसं, की विषय हा प्रत्येक घरातला आहे. सो जेव्हा आपण अशा पद्धतीचं नाटक करतो, तेव्हा डोक्यात काय असतं, की यार हे माझ्या घरात देखील असंच घडलंय किंवा घडणार आहे, काय तेव्हा वाटतं? नाही काय आहे, घराघरामध्ये घडून काय वेगळं घडणार आहे? आई आणि मुलाच्या नात्यामध्ये, आई आणि बायकोच्या नात्यामध्ये, अडकलेल्या नवऱ्याचं किंवा बायको नवरा बायकोमध्ये असं घडून काय वेगळं घडणार आहे? बरं गंमत अशी आहे, की तुम्हाला काही कळत नाही. हे जगातली कुठलीही बायको कुठल्याही नवऱ्याला म्हणत असेलच ना, नवरा करोडपती झाला तरी. असं कधीच होत नाही. फार सुंदर म्हणे आपल्याकडे, की "जगात गाजी तो घरात पाजी." हो की नाही? आपल्याला असं वाटतं, की म्हणजे चांगल्या घरात सतत काय, "अहो, तुम्ही जेवलात का?" असं कुठली बायको म्हणे, "उठा, आवरा." असं कुठली तरी बायको कधीतरी म्हणत असेल ना. तर काही वाक्य ही युनिव्हर्सल आहेत किंवा हो की नवरा, "ए, तिच्यासमोर नको फार बोलू." हे कुठलाही नवरा म्हणेल. कारण काही गोष्टी झाकायसाठीच असतात आणि काही गोष्टी उघड्या करायसाठीच असतात. बरोबर की नाही? त्याच्यामुळे असून काय वेगळं असणार आहे? ही पण एक नात्यांची गोष्ट आहे. या नाटकामध्ये मुलाचं आणि आईचं नातं आहे, मुलीचं आणि बापाचं नातं आहे, बायकोचं आणि नवऱ्याचं नातं आहे, सासू आणि सुनेचं नातं आहे, व्याह्याचं आणि विहिणीचं नातं आहे. अशा अनेक नात्यांनी हे नाटक परिपूर्ण आहे म्हणून कुटुंब आहे. पण ते नातं नाटकाच्या माध्यमात काम करताना कुठेही सोपं नाहीये म्हणून किर्रतन पण आहे. म्हणून कुटुंब आणि किर्रतन. नक्कीच. खरं तर आजपर्यंत संघर्षदादा वेगवेगळ्या विषयावर तू नाटक केलेत. म्हणजे एखादं नाटक असं करतो, की आपण तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्याच्यातून एक संदेश दिला पाहिजे. ह्या नाटकातून नेमका तुम्हाला प्रेक्षकांना काय संदेश द्यायचा आहे? काय विषय असणार आहे नाटकात? संदेश एवढाच द्यायचा आहे, की कुटुंब फार महत्वाचं आहे. हलक्यात घेतो आपण नाती खूप. कुटुंब फार महत्वाचं आहे. आमच्या नाटकामध्ये शेवटाकडे येताना एक वाक्य आहे, की जिवंतपणी घरामध्ये भांडण, वादविवाद आणि मेल्यावर आई तुझा आशीर्वाद. जिवंतपणी बापाला तुम्हाला काय कळतंय, तुम्ही गप्पा आणि मेल्यावर वडिलांची कृपा.
असं कसं होईल? नातं जिवंत आहे, माणूस जिवंत आहे तोपर्यंतच तुम्ही महत्वाचे आहात हे सांगणं गरजेचं आहे. हो की नाही? आय लव्ह यू योग्य योग्य वेळेला नाही म्हणलं आणि तिचं दुसरीशी लग्न झालं तर कसं काय? म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक योग्य वेळेला गोष्टीला घडली घडली पाहिजे आणि पाहिजे. महत्व दिलं पाहिजे. आणि बोलणं, संवाद किती महत्वाचा आहे. आपल्या माणसाशी बोलण्यात काय कमीपणा आहे? तर कुटुंब, संवाद, लग्न, नाती याच्याविषयी भाष्य करणारं नाटक आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीचं नाटक करतो, तेव्हा ह्याचा किती अभ्यास करावा लागतो, की आपल्याला हा विषय मांडायचा आहे आणि हा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. अभ्यास असा काय आहे, मुळात आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असताना आपल्याला कळतं ना, की हे समाजामध्ये आवडेल, हे नाही आवडणार किंवा हे आहे आणि ह्याची कमतरता आहे. माझ्याही घरात तेच आहे ना बरं. एवढं करून मी नाटकामध्ये शहाणपणा लिहून घरी मी फार परिपक्व आहे का? नाही. तर माझ्याही वडिलांना वाटतंय कार्ट मूर्ख आहे म्हणून. माझ्याही बायकोला वाटतं ह्यांना काही अक्कल नाही म्हणून. आणि माझ्याही मुलांना वाटतं आमच्या बाबांना काहीच येत नाही. हे रंगभूमीवर दाखवायचं म्हणजे अर्थात जे आपल्याकडे मिसिंग आहे तेच आपण सांगायचा प्रयत्न करतो ना. कारण ते आपण कमतरता अनुभवलेली असते म्हणून. तेच आहे. मी हे सगळं लिहितो, सांगतो, मांडतो म्हणजे मी परिपक्व मुलगा, बायको, मुलगा, नवरा आणि बाप आहे अशातला भाग नाही. माझ्याही चुका होतात. पण त्या चुकातून आपण काय ऑब्झर्व्ह करतो आणि काय मांडतो आणि कसं मांडतो याला महत्व आहे. ते नाटकाच्या माध्यमातून मांडतो आम्ही. क्या बात आहे! आणि खरं तर नाटकाचं प्रमोशन पण जोरदार सुरू आहे, तयारी जोरदार सुरू आहे. खूप छान टीम आहे, वंदना ताई आहे आणि अर्थातच तन्वीचं पहिलंच नाटक आहे, तिची पण खूप एक्साइटमेंट आहे. सो त्या दोघींबद्दल काय सांगशील? आणि जाता-जाता तुझ्या प्रेक्षकांना तर ते प्रेम करताच, पण तू नेहमी म्हणतोस, की त्यांना गृहीत धरू नका. पण त्या प्रेक्षकांना पण काय सांगशील? वंदनाताईंबरोबर काम करण्याचा अनुभव खूप सुंदर आहे. पहिल्यांदा मी त्यांच्याबरोबर काम करतोय. 50-60 वर्षांची कारकीर्द आहे. रंगभूमीवरती पाय ठेवला की खतरनाक कार्यक्रम आहे. तर त्यांचं बोलणं, त्यांच्या आवाजांचा वापर, त्यांची व्हेरिएशन्स, त्यांची डेडिकेशन, त्यांची एनर्जी हे फार सुंदर आहे. शिकण्यासारखं आहे. दर दिवशी दर तालमीत शिकतो. आणि तन्वी तन्वी आहे. कुणाला आवडत नाही छान हिरोईन आपल्याबरोबर असायला, हो की नाही? त्याच्यामुळे एक ब्युटिफुल एक टॅलेंटेड ॲक्ट्रेस आपल्याबरोबर सहकलाकार असणं याचा आनंदच असतो आणि तो घ्यायलाच पाहिजे, हो की नाही? त्याच्यामुळे मला फार छान वाटतंय, की कोकणातून आलेली मेहनत करणारी एक तन्वी मुंडले नावाची मुलगी, जिनी ललित कला केंद्रामध्ये काम केलंय, जिनी मालिकेमध्ये काम केलंय, मालिकेतला लोकप्रिय चेहरा आहे. ती माझी हिरोईन आहे. मला छान आनंद आहे आणि आम्ही ह्या नात्याचा, आम्ही या मैत्रीचा, आम्ही या सहकलाकार म्हणून एकमेकांबरोबर असण्याचा खूप आनंद घेतो. आम्ही हसतो, खिदळतो, आम्ही खातो एकत्र, आम्ही एकत्र नाटकाचं काम मन लावून करतो. तन्वी हे असं नाही, हे असं. बरं तीही थोडाफार तिच्यापेक्षा एक पैसा मार्गदर्शन अनुभव जास्त असल्यामुळे मीही सांगितलं ते ऐकते. ते झालंय की नाही याचा अंदाज घेते. कमी पडलं तर विचारते. मी तिला विचारतो, "हे नीट होतंय का? हे नीट होतंय का?" एवढा मोकळेपणा आहे. अजून काय पाहिजे? त्याच्यामुळे ह्या सगळ्यांबरोबर काम करताना आनंदच मिळतो. आणि तुझे प्रेक्षक जे तुझ्यावर प्रेक्षक प्रेम करतात. तुम्हाला काय सांगायचं? तुम्ही बास पदरात घ्या. पदरात घेतलेला आहे. तो पदर आता अजून जरा घट्ट करा. सावरून धरा लेकराला. तुमच्याशिवाय काही खरं नाही आणि तुम्ही येत राहा, नाटक पहा. तुम्हाला आनंद मिळणार याची मी खात्री देतो, ग्वाही देतो. आणि तरी जर काही चुकलं असेल तर पोटात घाला. पण या. प्रयत्न आहे. खूप कष्टाने केलेला हा प्रयत्न आहे. आम्ही तुमची वाट पाहतोय. धन्यवाद.